रसिक हो, वाचक हो, मित्र हो, श्रोते हो, संसोहम या चॅनलचे आपण सबस्क्रायबर असाल तर आपले मनापासून आभार. 2007 पासून मी YouTubeवर आहे आणि मराठीतलं कथाकथनाचं हे सर्वात जुनं चॅनल आहे असा माझा अंदाज आहे. मी पाहिलेलं नाहीये, पण 17 वर्षांपूर्वीपासून माझं हे YouTube चॅनल अस्तित्वात आहे आणि बरेच माझे जुने व्हिडिओज मी त्यावेळी अपलोड केलेले, हे डिलीट केलेले कारण मला ह्या चॅनलवरती फ्लफ नकोय. तुम्ही जर काही शोधत गेलात तर निदान तुम्हाला ज्या रिलेव्हंट गोष्टी आहेत, ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पटकन सापडाव्यात एवढाच माझा हेतू आहे. गेल्या वर्षभरापासून मी हे ऑब्झर्व केलेलं आहे की माझ्या ज्या व्हिडिओजवरती प्रचंड लाईक्स होते आणि खूप त्या व्हिडिओजवरती हे आलं होतं, त्या व्हिडिओजपासून ही सुरुवात झाली. काही डिसलाईक्स यायला लागले, हे 4-5 वगैरे असं. कसं होणार? अहो, तुम्हाला डिसलाईक करायचं असेल तर निदान मला तुम्ही डिसलाईक्स तरी 400-500 द्या हो. माझं काय होणार आहे 4-5 डिसलाईक्सनी? ओके, मला खरंच वेळ नाहीये. मला ह्या गोष्टी या ज्या मी इथे कथाकथनाच्या टाकतोय याच्यामध्ये मी माझं सर्वस्व ओततो. मी त्याच्यामध्ये ती गोष्ट मला जशी ती प्रतीत झालेली आहे तशी ती लोकांपर्यंत जास्तीत जास्त ट्रान्सपरंट पद्धतीने पोहोचावी हा माझा प्रयत्न आहे. आणि मला फक्त हे करतानाच माझा वेळ पुरतो. मला त्याच्या पलीकडे वेळ नाहीये YouTubeवरती बाकी गोष्टी बघत बसायला. सो या चॅनलचे जे खरोखर जेन्युइन सबस्क्रायबर आहेत, जे खरे सबस्क्रायबर आहेत, ज्यांना या चॅनलवरच्या कंटेंटमध्ये इंटरेस्ट आहे, मला वाटतं 400+ व्हिडिओज झाले असतील आत्ता या चॅनलवरती. तर या सगळ्या कंटेंटमधून जर तुम्हाला काही व्हॅल्यू मिळत नसेल आणि या सगळ्या कंटेंटमध्ये हे सगळं बकवास आहे असं जर का तुम्हाला वाटत असेल तर निदान मला तसं कळू देत. तुम्ही रिॲक्ट व्हा. चांगल्या माणसांनी एखाद्या गोष्टीवर रिॲक्ट सुद्धा न होणं हा सुद्धा एक अपराध मानला गेला आहे. सो तुम्ही सुज्ञ आहात. मला वाटतं यापेक्षा जास्त मी सांगण्याची गरज नाही आहे. पण जे व्हिडिओ तुम्ही ऐकताय या चॅनलवरती अतिशय प्रामाणिक प्रयत्न आहे की लेखकाचे शब्द हे जास्तीत जास्त ट्रान्सपरंट पद्धतीने, कुठलाही त्याच्यावरती मुलामा न चढवता, कुठलंही त्याच्यावरती ओव्हर लेअरिंग न करता, कुठलंही धाड अंगावर येणारं म्युझिक न वाजवता, त्या लेखकाच्या शब्दांचा परिणाम साधण्यापुरतं जे काही आवश्यक आहे, गरजेचं आहे, तेवढं मी तुम्हाला या कथा अनुभवण्यासाठी म्हणून जे गरजेचं आहे तेवढं मी फक्त ॲड करतोय. सो या माझ्या उद्योगाला सपोर्ट करावं असं जर तुम्हाला वाटत असेल मनापासून तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हे मी समोरून कधीही आत्तापर्यंत प्रोएक्टिव्हली सांगितलेलं नाही आहे. पण तुम्ही सुज्ञ आहात. आपण गोष्टीकडे वळूयात. उपशी बेट. लेखक नारायण धारप. उपशी बेट. सौ शकुंतला देशपांडे यांच्या दुर्दैवी आणि अपघाती निधनासंबंधात बहुतेक सर्व वर्तमानपत्रातून आलंच होतं. एखाद्या अज्ञात जंगली श्वापदाच्या हल्ल्यात जखमी होऊन मृत्यू असं पोलिसांनी कारण दिलं होतं. शकुंतलाचे यजमान अविनाश हेच डॉक्टर होते. मी, सावळ्या कोळी, अविनाश असे तिघच शेवटच्या क्षणी हजर होतो आणि आमच्या तिघांच्या एकसारख्या एक दिलेल्या जबाबावर शंका घ्यायची पोलिसांना काहीच आवश्यकता वाटली नाही. अर्थात सर्वात महत्त्वाचं, ठाण्याचा इन्स्पेक्टर हा त्याच भागातला होता. त्याला उपशी बेटाची आख्यायिका लहानपणापासून माहीत होती आणि जेव्हा आम्ही जबाबात सांगितलं की आम्ही तिघं म्हणजे सावळ्या होडीतच बसला होता, त्या बेटावर गेलो होतो आणि तिथे शकुंतलाला अपघात झाला, तेव्हाच त्यानं खिन्नपणानं स्वतःशी मान हलवली आणि रिपोर्ट लिहायला घेतला होता. मला वाटतं आता उपशी बेटावर खरोखर काय झालं ते उघड करायला हरकत नाही. अर्थात त्यात दोष कोणाचाच नव्हता. कोणी म्हणेल, लोक आधीपासून तुम्हाला इशारे देत होते, तिकडे तुम्ही दुर्लक्ष का केलंत? मी म्हणेन की अशा गोष्टी आपण शेकड्यांनी ऐकत असतो आणि त्या अडाणी लोकांच्या अंधश्रद्धा, भोळ्या भाबड्या समजुती म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो. अजूनही काही वेळा वाटतं, उपशी बेटाचा आणखी कसून शोध घेतला असता तर कदाचित झाल्या प्रकाराला एखादं नैसर्गिक स्पष्टीकरण मिळालंही असतं. पण कोणी सांगावं?
2 वर्षांच्या एका प्रोजेक्टसाठी मला कोकणात जावं लागलं होतं. प्रोजेक्टची जागा किनाऱ्यावर होती, पण जवळपास मोठं गाव नव्हतं. सगोठणा नावाच्या खेड्यात सुरुवातीस माझा मुक्काम होता आणि मग प्रोजेक्टच्या साईटवर आम्ही तात्पुरते क्वार्टर्स उभे केले होते. मी डिझाइन सेक्शनमध्ये होतो, तेव्हा कामगारांशी प्रत्यक्ष संबंध असा फारसा येत नसे. अगदी सुरुवातीस सगोठण्यात काही ओळखी झाल्या होत्या तेवढ्याच. खानावळवाल्याची ओळख त्यातल्या त्यात जरा जास्त, कारण सकाळ संध्याकाळ त्याच्याशी संबंध यायचाच. मी सुरुवातीस सगोटण्यास गेलो तेव्हा पावसाळा नुकताच संपला होता आणि पुढच्या मे महिन्यापर्यंत सलग 8 महिने काम चालणार होतं. पण तिथली खारट दमट हवा मला मुळीच आवडली नाही. कदाचित पुढे हिवाळ्यात हवा जरा सुधारेलही, पण दमटपणा काही जाणार नव्हता. रोज संध्याकाळी समुद्रावर हिंडायला गेल्याखेरीज मला चैनच पडेनासं झालं होतं. नुकताच नारळ फोडून कोळ्यांनी मासेमारीचा मुहूर्त केला होता आणि संध्याकाळी किनारा कसा गजबजलेला असायचा. पण गावाजवळचा तो 1-2 मैलांचा किनारा सोडला तर मग दोन्ही बाजूंची किनारपट्टी अगदी ओस असायची. उजव्या हाताला उत्तरेकडे किनारा सरळच्या सरळ लांबपर्यंत गेला होता. डाव्या हाताला मात्र एक टेकडी अगदी पाण्यापर्यंत आली होती. टेकडीवर दाट जंगल होतं आणि रानडुकरांची शिकार करणाऱ्यांची ती एक आवडती जागा होती. टेकडीपाशी किनारा थोडं आत वळण घेत होता. टेकडी ओलांडली की परत रेती सुरू होत होती. ती बाजू ही अगदी ओस असायची. उपशी बेट त्या बाजूला किनाऱ्यापासून सुमारे 3 मैलांवर होतं. हवा अगदी स्वच्छ असली तरी उपशी बेटाचा काळसर डाग क्षितिजावर दिसायचा. अर्थात उपशी बेटाचं अस्तित्वही सुरुवातीस मला माहीत नव्हतं. मी खानावळीत जेवायला जात होतो म्हणून ते प्रकरण माझ्या कानावर तरी आलं, नाहीतर मला कळायचा काही संभवच नव्हता. आदल्या रात्री कोळ्यांच्या होड्यांपैकी एक परत आली नव्हती. इस्माईल नावाचे 2 भाऊ ती होडी चालवत असत. दोघे सडाफटिंग, घरी आईबाप कोणी नाही. जरी अगदी गुंड किंवा मवाली नाही तरी एकूण जरा स्वैर स्वच्छंदी बेछूटच. तसे ते 2-2 रात्री समुद्रात राहिले होते. त्यांची कोणी फिकीर केली नसती. आज संध्याकाळी त्यांना उपशी बेटाच्या दिशेने जाताना कोणीतरी पाहिलं होतं आणि म्हणून ही चर्चा चालली होती. तेव्हा प्रथमच माझ्या कानावर उपशी बेट हे नाव आलं. 5-7 मिनिटातच माझ्या ध्यानात आलं की गावकऱ्यांच्या मनात उपशी बेटाला काही खास स्थान आहे आणि ते काही फारसं चांगलं नाही. इतर कोणी मित्र नाही, चांगली कंपनी नाही, करमणुकीला साधन नाही, त्यामुळे मी वैतागलो होतो. तेव्हा रिकाम्या मनाला हा चाळा चांगला होता. उपशी बेटासंबंधात मी अनेकांना विचारलं. एका गोष्टीवर सर्वांचं एकमत होतं. इस्माईल बंधू खरोखरच उपशी बेटाकडे गेले असतील तर एकूण लक्षण काही ठीक नव्हतं. पण का? तसं काही नक्की कारण सांगता येत नाही, पण त्या बेटावर कोणीच जात नाही. कोणीच नाही? नाही, अगदी कधीही नाही, चुकून सुद्धा नाही. पण तिथे आहे तरी काय? तसं काही नक्की सांगता येत नाही, पण बेट चांगलं नाही, तिकडे कोणी फिरकत नाही. इस्माईल बंधू काही परत आले नाहीत. लहानसं गाव ते, ज्याच्या त्याच्या तोंडी तोच चर्चेचा विषय. आत्तापर्यंत उपशी बेटासंबंधात माझ्याशी फारसं कोणी बोललं नव्हतं, पण गावातल्या सर्वांच्या जिभेवर ताबा राहील किंवा सर्वांनाच विवेक राहील हे शक्यच नव्हतं. शेवटी मी केस कापून घेत असताना माझ्या कानावर बरचसं काही काही आलं. उपशी बेट गावच्या कोळ्यांच्या चांगलं परिचयाचं होतं. गेल्या कितीतरी पिढ्या ते त्या बेटाच्या आसपासचा भाग टाळत आले होते. बेटाबद्दल काही आख्यायिका होत्या, काही दंतकथा होत्या, काही योगायोग होते, काही लोकभ्रम होते. उपशी बेटाबद्दलची आख्यायिका अशी होती. मागे केव्हा तरी सिद्दी किंवा आग्रे किंवा आणखी कोणी सुभेदार होता तेव्हा बदफैलीबद्दल शिक्षा म्हणून गावच्या पाटलाच्या सुनेला उपशी बेटावर सोडून देण्यात आलं होतं. पाटलिणीनं आणि सुनेच्या आईनं गयावया केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला परत आणायला 2 नावाड्यांना पाठवलं होतं. पण त्या लहानशा बेटावर पाटलाची सून सापडली नाही. तशी लपायला जागा नव्हती आणि बेटाचा कोपरानकोपरा धुंडाळून पाहता येण्यासारखा होता, पण ते जास्त शोध करत बसले नाहीत. कारण एका दगडाच्या कपारीला त्यांना काही कापडाचे तुकडे अडकलेले सापडले. तिच्याच अंगावर तसलं पातळ होतं हे त्यांना माहीत होतं.
असं वाटत होतं की तिला कोणीतरी ओढून नेत असताना अंगावरच्या साडीचा पदर त्या दगडाच्या कपारीत अडकला होता आणि त्याची फाटलेली चिंधी मागे राहिली होती. त्या पुढच्या एका खोलगट सपाट भागात काही लाल तपकिरी काळे डागही त्यांना दिसले. त्यांनी व गावकऱ्यांनी काढायचा तो निष्कर्ष काढला आणि पाटलाच्या सुनेचा शोध सोडून दिला. दंतकथा अशी होती. बेटाचं खरं नाव उपशी बेट नसून उपाशी बेट असं होतं. जेव्हा हल्लीची भूमिखंड अस्तित्वात आली नव्हती अशा एका अतिप्राचीन काळी तिथे सागरात एक विशाल खंड होता. त्याच्या राजधानी शेजारीच एक उंच पर्वत होता. त्या पर्वत माथ्यावर त्या राज्याच्या दैवताचं मंदिर होतं. तेव्हा भक्त आणि त्यांची दैवत यांच्यातला संबंध जास्त निकटचा, जास्त खरा असा होता. भक्ताच्या राग, लोभ, माया, असूया, प्रेम, सूड या सर्व भावना दैवतालाही होत्या. आणि तेव्हाची दैवत कहारी होती, क्रूर होती, रक्तपिपासू होती. या तथाकथित राज्यातलं दैवत नररक्ताला चटावलेलं होतं. त्या पर्वत माथ्यावरील मंदिरात हे नरमेध यज्ञ चालत आणि मग पृथ्वी तलावरील भयंकर उलथापालथीत ते खंड सागर तळाला गेलं. त्या राज्याची स्मृतीही नष्ट झाली, पण पर्वतमाथा मात्र या उपशी बेटाच्या रूपात मागे राहिला. वरचं मंदिर वारा, पाऊस, पाणी, वाळू, ऊन, थंडी यांनी भंग पावलं. त्याच्या शिळांचा भुगा झाला, दशदिशांना विखुरला गेला. त्या वास्तूची नाव निशाणीही राहिली नाही. पण त्या अघोरी दैवताचा वास अजूनही त्या पर्वत माथ्यावर म्हणजे आताच्या या बेटावरच आहे. आणि त्याची नररक्ताची तहान तितकीच तीव्र आहे, उलट वाढलेलीच आहे. कारण आता त्याला नेमानं बळी देणारे त्याचे भक्त नाहीत. असा कोणी चुकून माकून आलेला एखादा अभागी अज्ञानी प्राणी, त्यावरच त्याला आपली तहान शमवावी लागते. योगायोग कशाला म्हणायचं? ज्या घटनांचा अंतःसंबंध आपल्याला समजत नाही त्यांना. गेल्या 3 पिढ्यात उपशी बेटापाशी अनेक कोळी बेपत्ता झाले होते, ही गोष्ट खरी होती. त्यांचं काय झालं हे सांगायला कोणी साक्षीदार सुद्धा मागे राहिला नव्हता. नास्तिकांचा कयास असा होता की त्या बेटाच्या पलीकडे एखादा गुप्त अंतःप्रवाह असावा, ज्याच्या धारेत एखादी होडी सापडली की ती मनुष्य प्रयत्नांच्या पलीकडे जात असावी, किंवा बेटाच्या पलीकडच्या अंगाला एखाद्या कपारीत एखादा शार्क सारखा हिंस्त्र जीव वास्तव्य करून असावा, ज्याची हे कोळी शिकार झाले होते. पण म्हणजे या इस्माईलांना शोधायला कोणी जाणार नाही? मी शेवटी खुर्चीवरून उठता उठता म्हणालो. नाही, तसं नाही, जातील, पण दिवसा उजेडी जातील. 10-20 असे मिळून जातील, पण त्यांना काही दिसायचं नाही. नावी म्हणाला. त्याचा कयास खरा ठरला. दुसऱ्या दिवशी 12च्या सुमारास शोधासाठी तुकडी गेली होती. ती रिकाम्या हातांनी परत आली. अविनाश, शकुंतला आणि मी, आम्ही तिघही वर्गमित्र होतो. त्या दोघांचा विवाह झाल्यावर तर आमचे संबंध जास्त घनिष्ठ झाले. माझा आणि अविनाशचा पत्रव्यवहार चालूच होता आणि माझ्या कॅम्पच्या वर्णनानंतर त्यानं लिहिलं होतं की काही दिवस सुट्टीसाठी त्या दोघांचा सगोठण्याला यायचा विचार होता. मी अगदी आनंदानं व आग्रहानं त्या दोघांना निमंत्रण दिलं होतं. ती दोघं आली तर काही दिवस तरी मोठे मजेत जाणार होते. अविनाश त्याची MS अमेरिकेत करून आला होता. तिकडच्या सवयी, छंद, आवडीनिवडी यांचा त्याच्यावर कायमचा परिणाम झाला होता. खूप श्रम करावेत, खूप पैसे कमवावेत आणि आयुष्यात खूप मजा करावी अशी त्याच्या मनाची घडण झाली होती. भारताचा प्राचीन आध्यात्मिक वारसा, भारताची थोर वैचारिक परंपरा इत्यादींवर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. वरवर वाचणाऱ्याला तो एक ऐहिक सुखामागे लागलेला भोगवादी वाटेल, पण वस्तुस्थिती तशी मुळीच नव्हती. अविनाश विचारी होता, अत्यंत साक्षेपी आणि डोळस टीकाकार होता. रहस्याला रहस्य म्हणण्यापर्यंतच त्याची मजल जात असे. त्यामागे काल्पनिक तर्कदुष्ट स्पष्टीकरण मानण्यास तो तयार नव्हता. हायकिंग, फिशिंग, रोईंग, फोटोग्राफी, डान्सिंग असे त्याचे छंद होते आणि भारतातली 1-2 शहरं सोडली तर त्याला कोठेही इतरत्र या सुविधा मिळणार नव्हत्या, हेही उघड होतं. अविनाशनं तडजोड केली होती आणि वर्षातून एखादा महिना सुट्टीसाठी एखाद्या अपरिचित एकाकी अशा ठिकाणी घालवून तो जमेल तेवढं साध्य करून घेत होता. नवल नाही, माझ्या एकूण वर्णनानं तो सगोठण्याकडे आकर्षित झाला तर. दिवाळीनंतर ती दोघं आली.
त्यांच्या विवाहाला आता 4 वर्ष झाली होती. एवढ्यात त्यांना मूल नको होतं. आयुष्यावर प्रेम करणारी अशी जोडी आजवर मी पाहिली नव्हती. शकुंतला तशी दिसायला सुंदर म्हणता यायची नाही, पण देखणी खास होती आणि अविनाशच्या सततच्या शिकवणीनं आणि टोचणीखाली तिच्यात एक तल्लखपणा आला होता. ती दोघं आली आणि मी बौद्धिक आणि शारीरिक दोन्ही दृष्टींनी किती आळशी झालो होतो हे मला उमगलं. अविनाशनं बरोबर कॅमेरा, दुर्बीण, रेकॉर्डर सर्व काही आणलं होतं. ती दोघं सकाळीच बाहेर जात, ती जेवायला हजर. पुन्हा दुपारी जात, ती रात्री उशिरा येत. अविनाशमध्ये स्नॉबिशपणाचा अंश नव्हता. नवल नाही, 3 दिवसांच्या आत अविनाश शकुंतलाची जोडी सर्वांच्या ओळखीची आणि सर्वत्र लोकप्रिय झाली. रविवारी सुट्टी होती, पण त्या रविवारी त्या दोघांनी मला उशिरापर्यंत झोपू दिलंच नाही. सकाळी सकाळीच शकुंतलानं चहा बनवला, झकास पोहे केले आणि नाश्ता होताच आम्ही तिघं बाहेर पडलो. अविनाश बाहेर पडता पडता म्हणाला, नाण्या, इतके महिने इथे आहे, शेजारच्या टेकडीवर गेला होतास? मी मानेनच नाही म्हणालो. मला वाटलंच होतं, म्हणून तुला लवकर उठवला. आम्ही आज टेकडीवर जाणार आहोत, तुला बरोबर घेऊन. तो टेकडी म्हणत होता, पण मला तर तो पर्वतच वाटला. शकुंतला सुद्धा माझ्यापेक्षा झटापट वर चढत होती. शेवटी आम्ही वर पोहोचलो तेव्हा मी घामानं निथळलो होतो, धापा टाकत होतो, एक शब्दही बोलण्याच्या अवस्थेत नव्हतो. जरा वेळानं दम परत आला, डोळे उघडले आणि मग ती दोघं उभी होती तिथे गेलो. ती दोघं कड्याच्या अगदी काठावर उभी होती. पायापासून जमीन खाली कोसळत गेली होती. 1000 फूट तरी खोल असेल आणि डोंगराच्या पायथ्याशी लाटा फेसाळत होत्या. नजर खूप खूप लांबपर्यंत पोहोचत होती. सूर्य आमच्या मागे उगवला होता. डोंगराची सावली खूप लांबपर्यंत पसरली होती. तिथपर्यंत पाणी पोलादी करडं दिसत होतं. त्यापुढे मात्र निळाशार सागर पसरत गेला होता. मन खिळवून टाकणारा देखावा खरा. इतका जवळ असूनही ही दोघं येईपर्यंत मी इथे आलो नव्हतो. शकुंतलानं व्हॅक्यूम फ्लास्क काढला. त्या मोकळ्या हवेत, त्या गार वाऱ्यात गरम गरम चहाची जी काही गोडी होती ती अगदी अवर्णनीय होती. अविनाशनं खांद्यावरची दुर्बीण काढली होती. 850ची झाईसची ती दुर्बीण खूप शक्तिशाली होती. आहा, शके, नाण्या, पहा तुमचं उपशी बेट. दुर्बीण खाली करत अविनाश म्हणाला. माझा चहा झाला होता. मी त्याला ग्लास दिला आणि दुर्बीण घेऊन गळ्यात अडकवली आणि डोळ्यांना लावली. देखावा समोर आला, तो इतका जवळून आणि अचानक की मी आधी एक पाऊल मागेच सरलो. स्क्रू जरा मागे पुढे करताच देखावा आणखी स्पष्ट झाला. उपशी बेट. ज्या संबंधात इतकं ऐकलं होतं ते मी आता प्रथमच पाहत होतो. आता माणसाच्या मनाची गंमत पहा. त्या बेटाबद्दल इतकं ऐकलं होतं ही गोष्ट खरी आहे, पण ते बेट केवढं असेल, कसं दिसत असेल याविषयी मनात कोणताच तर्क केला नव्हता, कोणताही अंदाज बांधला नव्हता. दुर्बीण डोळ्याला लावता लावता शेवटच्या क्षणी वाटलं होतं तो एखादं ओसाड खडकाळ वृक्ष खडकाचा सुळका असणार. म्हणून प्रत्यक्ष दृश्यानं आश्चर्य वाटलं. कारण उपशी बेटावर हिरवं गार गवत होतं. गडद हिरवी झाडं होती. देखावा अत्यंत नयनरम्य दिसत होता. माझ्या मनातलाच अगदी विचार अविनाशनं बोलून दाखवला. काय रे नाण्या, काय झकास स्पॉट आहे नाही? पिकनिकला गेलो तर काय बहार येईल नाही? आणि मग अर्थातच शकुंतलाची ही दुर्बिणीसाठी घाई सुरू झाली आणि दुर्बीण डोळ्याला लागताच तिच्याही तोंडून अय्या, खरंच किती सुरेख असे उद्गार निघाले. दुर्बीण खाली घेत ती म्हणाली, खरंच नाना, अविनाश म्हणतो तसं पिकनिक ठरवूया ना आपण त्या बेटावर. ही गोष्ट देवाशपथ सत्य आहे की माझा होकार एकदम आला नाही. त्या 5-7 सेकंदात उपशी बेटासंबंधी कानावर आलेलं सर्व काही मनासमोरून सरकत गेलं. आधी वाटलं या जोडीसमोर आपण असं अंधश्रद्धाळू दिसणं शोभेल का, पण तरीही मी एक क्षणभर प्रयत्न केलाच. अवी, उपशी बेटाबद्दल खूप रुमर्स आहेत हा. रुमर्स म्हणतोस, त्यातच सर्व काही आलं. अविनाश हसत म्हणाला. नाना, मीही त्या बेटाबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. गेल्या 3-4 दिवसात मी लहान मोठे 25 तरी रोगी तपासले असतील. सुट्टीवर आलोय खरा, पण हा अगदी बस मंथ्स हॉलिडेज होतोय. मला त्याचा संदर्भ समजला नाही.
नाना, मी भरती ओटीच्या वेळा पाहिल्यात. सकाळी 10च्या बेताला आपण निघालो तर सकाळची भरती संपली असेल आणि 5-5:30 पर्यंत आपण तिथून परत निघालो तर भरती बरोबरच परत येऊ. जकास दिवस जाईल. मग त्यांना परावृत्त करायला माझ्यापाशी सरळ असं काही कारणच नव्हतं. एका दिवसासाठी होडी मिळवायला किती त्रास पडला. म्हणजे आधी सगळे अगदी खुशीनं तयार व्हायचे, पण उपशी बेटावर जायचं म्हटलं की त्यांचे हातपाय गळलेच. नाना सबबी सांगतील. तुमचा विश्वास बसतो का नाही याचीही त्यांना पर्वा नव्हती. तोंडावर सरळ मी येत नाही म्हणत नव्हते, एवढंच. पण शेवटी सावळ्या तयार झाला. एकाच अटीवर, तो बेटावर पाय ठेवणार नाही. तेव्हा मग रविवारी 10च्या सुमारास आम्ही चौघं निघालो. गंमत म्हणून अविनाशनं काही वेळ वल्ली हातात घेतली. एकदा त्याला बोटीचा रिदम सापडल्यावर तो सावळ्या इतकाच कुशलतेनं होडी वल्लवू शकला. हवा सुंदर होती, ऊन सोनेरी होतं, पाणी निळशार होतं. माझ्याही मनात एक चोरटा विचार येऊन गेला. आपण आपलाच हट्ट चालवला असता तर एका केवढ्या सुखद अनुभवाला मुकलो असतो. साधारण 11:30च्या सुमारास आम्ही उपशी बेटाजवळ पोहोचलो. आमच्या दिशेला असलेला उपशी बेटाचा किनारा खडकाळ दिसत होता. सावळ्यानं काळजीपूर्वक होडी जवळ नेली. मांडी एवढ्या पाण्यात उडी मारून होडी पार वाळूपर्यंत ओढली. आम्ही तिघं उतरताच त्यानं आमचं सर्व सामान बाहेर काढून दिलं. 2 सतरंजा, टिफिनचे डबे, एक गार पाण्याचा, एक चहाचा, असे 2 थर्मास, रेकॉर्डर, कॅमेरा, दुर्बीण इत्यादी इत्यादी. होडी परत पाण्यात ढकलत सावळ्या म्हणाला, हाके भरावरच आहे मी साहेब. जरा हाक दिलीत की आलोच बघा. सावळ्या फरलांग 1.5 फरलांग दूर जाईपर्यंत आम्ही तिथेच वाळूवर उभे होतो आणि मग उपशी बेटाकडे वळलो. उपशी बेट निर्जन असेल, पण ओसाड वैराण मुळीच नव्हतं. किनाऱ्यापासून सुमारे 30 फुटांवर एक लहानसा चढ सुरू होत होता. चढावर हिरवं गवत होतं. चढाच्या माथ्यावर हिरवीगार झाडं होती. सर्व सामानाची वाटणी करून आम्ही तिघं आत निघालो. तो लहानसा चढ चढून वर आलो. वरही तसा सपाट भाग नव्हताच. लहान सहान उंचवटे होते. 2-3 झाडांचे असे विविध गट होते. लहान सहान झुडपं होती. त्यांच्यातल्याच अनेकांवर रंगीबेरंगी रानफुलंही होती. एखाद्या सजवलेल्या मांडवासारखं सर्व दिसत होतं. कमी एवढंच होतं की वाटेतल्या वेगवेगळ्या अडथळ्यांमुळे होतो तिथून सर्व बेटाचा विस्तार दिसत नव्हता. एका झाडाखाली सर्व सामान ठेवून आम्ही बेटाला चक्कर मारायला निघालो. बेटाच्या मध्यभागी जरा खोलगट अशी जागा होती. तिथेच पावसाचं पाणी साठवून जमिनीत मुरून बेटावरच्या झाडाझुडपांना पाण्याचा सतत पुरवठा होत असावा. पण सर्व बेट हिंडल्यावरही आम्हाला अशी एकही जागा आढळली नाही की जिथून सर्व भाग व्यवस्थित दिसेल. नुसते लहान चढ उतार, लहान मोठी झाडं, गवत आणि शांतता. कोणत्याही पशुपक्ष्याच्या हालचालीचा वा ओरडण्याचा आवाज आला नाही. बेटावर काहीही सजीव म्हणजे प्राणी नव्हते, हे मात्र खरं. शेवटी 1च्या सुमारास आम्ही त्या झाडाखाली सतरंजा पसरून भोजनासाठी बसलो. आता मी ते सर्व प्रसंग आठवणीतून लिहितोय तेव्हा हे शक्य आहे की नंतरच्या प्रसंगाचा काहीतरी ठसा मनातल्या आधीच्या स्मृतींवर पडला असणं शक्य आहे. तेव्हा जेवण रुचकर होतं, आसमंत सुंदर होता, कंपनी चांगली होती, मधुर संगीत जोडीला होतं, पण मनाला अपेक्षित तो प्रसन्नपणा जाणवत नव्हता, उल्हास वाटत नव्हता. सर्वत्र उदासवाणेपणाची एक छाया जाणवत होती. इतरत्र कुठे पिकनिक स्पॉट असता तर अवतीभोवती भीक मागणारी भिकारी पोरं, बेवारशी कुत्री यांचा गराडा पडला असता. येथे कोणीही नव्हतं. अर्थात सावळ्याला काही बाई देता आलं असतं, पण तसा तो घरचा सधन होता. त्याला ते कितपत आवडेल याचा मी मनाशी विचार करत होतो. किती वाजले? शकुंतला म्हणाली. 2ला 10 कमी आहेत का? निघायचं केव्हा? तुझं भरती ओटीचं काहीतरी गणित चाललं होतं. 4ला निघालो तरी चालेल. शकुंतला त्यावर काहीतरी बोलणार तोच मियाव आमच्या मागच्या बाजूनं आवाज आला. इतका अवचित, विशेष म्हणजे अनपेक्षित. म्हणजे उपशी बेटावर एक तरी रहिवासी होता म्हणायचा. मियाव. पुन्हा ती हाक आली आणि आम्ही त्या दिशेला पाहिलं तेव्हा आम्हाला एका झाडामागे ते मांजर दिसलं. गवती पिवळ्या रंगाचं, मोठं केविलवाणं ओरडत होतं. कितीतरी दिवस काही खायला न मिळाल्यासारखं खंगलं होतं
आणि बरोबरच आहे. उपशी बेटावर जर एकही प्राणी पक्षी नव्हता तर त्याला खायला काय मिळणार? मांजर, मासे, निदान कोळ्यांनी फेकून दिलेली माशांची डोकी खातात हे मला माहीत होतं, पण जिवंत मासे पकडून खातात का नाही मला माहीत नव्हतं. अर्थात या जगात अशक्य असं काही नाही, पण निदान हे मांजर तरी त्या जातीचं नव्हतं, कारण त्याची अगदी उघड उपासमार झालेली दिसत होती. पण मांजर बेटावर आलंच कसं? अविनाश म्हणाला आणि त्यानं तसं म्हटल्यावर मग मला त्यातली विसंगती जाणवली. खरोखर मांजर इथे यायचा काही मार्गच नव्हता. कोणीतरी अगदी मुद्दाम आणून सोडलं असलं तर, किंवा कदाचित त्या इस्माईल बंधूंच्या होडीतूनही आलं असेल. त्या दोघांचं काय झालं असेल ते असो, पण मांजरानं आपला जीव वाचवला होता. पण कशासाठी? भुकेनं हाल होऊन मरण्यासाठी? कारण या उपशी बेटावर ते मरेपर्यंत उपाशीच राहणार होतं. उपशी बेट, उपाशी बेट. मला हा संबंध आवडला नाही का हाही एक योगायोगच समजायचा. ती मनी आहे का तो बोका आहे हे माहीत नसताही शकुंतला तिकडे वळून मने 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 इस्पिस पिस पिस करत होती. हातात तिनं कबाबचा एक तुकडा धरला होता. मांजर जागचं हललं नाही, मात्र आवाज चढवून त्यानं पुन्हा एकदा मियाव अशी हाक दिली. त्याला अन्नाचा वास आला होता हे नक्की, पण ते जवळ यायला धजत नव्हतं. तशी मांजराची जात कधीच खरी माणसाळलेली नाहीये. स्वार्थापुरती ते माणसाची हाजी हाजी करतात, पण त्वचेखाली ते सतत हिंस्त्रच राहिलेत. खरंच कसं आलं ते इथे? मी अविनाशच्या प्रश्नावर प्रतिप्रश्न केला. सोडलं असेल कोणीतरी मुद्दाम, अविनाश बेफिकीरपणे म्हणाला. बाई ग, काय बोलतोस रे? शकुंतला अंग शहारवीत म्हणाले. म्हणजे त्याला इथे अन्ना वाचून हाल होऊन मरू द्यायला सोडले? तो आपला एक तर्क होता. अविनाश थोडा वरमून हसत म्हणाला. मियाव. मांजराची हाक येतच होती. बहुतेक आपला एकतरी पक्षपाती आमच्यात आहे हे त्याला समजलं असावं. अविनाशनं बसल्या जागेवरूनच एक सँडविच मांजराच्या दिशेनं फेकलं. आधी दगड समजून ते मागे पळालं, पण 1-2 मिनिटातच पुढे येऊन त्यानं सँडविच फस्त केलं. शकुंतला जागची उठत होती. तू कुठं निघालीस आता? अविनाश म्हणाला. मग काय त्याला असंच बेटावर सोडून परत जायचं? ती म्हणाली. इथे तर त्याला खायला अन्नाचा कणही नाही. अन्नाचा कण का नाही, शिकार का नाही याचा विचार कोणीच केला नाही. मग काय हातानं पकडणार आहेस? खांद्यावरची शाल हातात घेत शकुंतला म्हणाली. यात सांभाळून. अविनाश म्हणाला. कुत्र्यासारखंच मांजरं ही रॅबिड असतात, पिसाळलेली असतात. शके, कदाचित म्हणूनही त्याला कोणी इथे सोडलं असेल, तेव्हा जरा सांभाळूनच. अविनाशचा पिंड अवास्तव काळजी करण्याचा नव्हता, तेव्हा तो परत डिशकडे आणि रेकॉर्डरकडे वळला. मी झाडाला टेकून आरामात बसलो होतो. शकुंतला एका हातात काहीतरी खाद्यपदार्थ आणि दुसऱ्या हातात शाल असं घेऊन पुढे निघाली. तोंडानं ती मने मने ये, मने मने इस्पिस पिस पिस म्हणत होती. मांजराला माणसाची अजिबात सवय नसावी, कारण शकुंतला पुढे पुढे येत चालली तसं तसं ते मांजर 5-7 पावलं मागे मागे जात चाललं. पण तरीही त्याचा तो मियावचा आक्रोश चाललाच होता. पुढे एक लहानसा चढ होता, त्यावर 5-6 झाडं एकत्र वाढली होती. शकुंतला त्या चढावर चढली. एकवार तिनं मागे आमच्या दोघांकडे वळून हातातली शाल हवेत हलवली आणि उतार उतरून ती दिसेनाशी झाली. मला कल्पना नव्हती की हसत्या चालत्या बोलत्या शकुंतलाचं ते अखेरचंच दर्शन असेल. आम्हाला म्हणा, कशाचीच कल्पना नव्हती. इकडच्या तिकडच्या गप्पा करण्यात 15-20 मिनिटं गेली असावीत. मध्येच अविनाश हातावरच्या घड्याळाकडे पाहत म्हणाला. चक्कीला गेल्याला बराच वेळ झाला नाही रे नान्या? तेव्हा यायला हवी होती. चल आपण चक्कर तरी टाकून येऊ, मी उठत म्हणालो. शकुंतला ज्या दिशेनं गेली होती त्याच दिशेनं आम्ही निघालो. मध्ये ही झाडं आणि उंचवटे नसते तर कुठूनही मारलेली हाक सर्व बेटभर पोहोचली असती. पण चढावर आल्यावर अविनाशनं जेव्हा शकुंतला, शके अशी मोठ्यानं हाक मारली, तेव्हा मला अशी एक चमत्कारिक जाणीव झाली की त्याची हाक फारशी दूरवर पोहोचत नाहीये, आसपासच्या झाडाझुडपात शोषली जातेय. आवाजाला एक बथ्थडपणा होता.
बेटावर मध्यभागी जो एक खोलगट भाग होता तिथे येऊन आम्ही थांबलो. खालच्या गवतावर काहीही ठसे व खुणा नव्हत्या. निदान काही असतील तर त्यांच्यावरून तिचा माग लावण्याचं कौशल्य आमच्यात नव्हतं. चारी दिशांना पाहत आम्ही तसेच उभे राहिलो. आणि आता प्रथमच उपशी बेटावरील अनैसर्गिक शांतता मनाला अस्वस्थ करायला लागली. वाटलं एवढी झाडं आहेत, पक्षी असायलाच हवे होते. त्यांना तर काही नावा होड्या लागत नाहीत. उंदीर घुशी असायला हव्या होत्या, ते तर पाण्यातून पोहून येतात. नावा होड्यातून असतातच. मग इथे कोणताही प्राणी कसा नाही. आपण 2 बाजूंनी जाऊ, अविनाश म्हणाला. त्यानं तोंडात 2 बोटं घातली आणि एक तारस्वरातली कर्कश शीळ दिली. तुला अशी शीळ मारता येते? मग शकी दिसली की तू शीळ दे, मीही देईन मला दिसली तर. मी डावीकडून आणि अविनाश उजवीकडून निघाला. अगदी अवचितपणेच मनात विचार आला, शकुंतला कोणत्या रंगाची साडी नेसली होती? मग मला तिच्या अंगावरची पांढरी शाल आठवली. साडी, ब्लाऊज, तिचे सर्व कपडे पांढरे होते. म्हणजे लांबवरून दिसायला तितकंच सोपं. अविनाश 20-25 पावलं जाताच काही झाडांमागे दिसेनासा झाला. मला आता प्रश्न पडतो, उपशी बेट खरोखर किती मोठं होतं? होडीतून जेव्हा आम्ही सकाळी आलो होतो तेव्हा आमचा अंदाज झाला होता की बेट जास्तीत जास्त 1000 फूट लांब असेल, तितकंच रुंद असेल. पण आता प्रत्यक्ष बेटावर आल्यावर प्रत्यक्षात ते आकारानं मोठं वाटत होतं. एकाकी शांततेनं, अदल्यामधल्या उंचवट्यांनी, झाडांनी बंद झाल्यामुळे हा एक आपला मानसिक भास होता का प्रत्यक्षात बेटच मोठं होतं, मला सांगता येत नाही. अविनाश जवळ होता तेव्हा त्यानं शकुंतलाला मारलेल्या हाका अस्पष्टपणे माझ्या कानापर्यंत पोहोचत होत्या. मीही दोन्ही हातांचा कर्णा करून शकुंतला, शकुंतला अशा अधूनमधून हाका मारत होतो आणि मध्येच एकाएकी मी थांबलो. माझी हाक जाताच 25-1 फुटांवरच्या झाडांमागून काहीतरी हालत गेलेलं मला दिसलं. ती शकुंतला खासच नव्हती, कारण तिचे पांढरे कपडे सहज ओळखू आले असते. हे संपूर्ण काळं वाटलं होतं आणि माणूस तरी होतं का याचीही मला शंका होती, कारण हालचालही माणसासारखी उभ्यानं ताठ केलेली नव्हती. कोणी एखादा खाली वाकून 2 हात पुढे टेकवून 2 हात 2 पायांवर चालायला लागला तर जसं दिसेल तसं ते मला दिसलं होतं. तो कोणी माणूस होता आणि लपायचा प्रयत्न करत होता. शकुंतलाबद्दल एकाएकी मला काळजी वाटायला लागली. का तो कोणी माणूस नव्हताच, एखादं रानटी मोठं वानर? ते जरी असंभाव्य वाटलं तरी अशक्य कोटीतलं खास नव्हतं. एकाएकी उजवीकडची झुडपं दूर झाली. मी इतका बावरल्यासारखा झालो होतो की हल्ल्यापासून संरक्षणाच्या पवित्र्यात दोन्ही हात तोंडासमोर धरून मी तिकडे वळलो. झुडपातून अविनाश बाहेर आला. कुठे दिसली नाही बुवा, हात झटकत तो म्हणाला आणि मग त्याचं लक्ष माझ्या चेहऱ्याकडे गेलं. ना काय झालं रे? अवी, त्या पलीकडच्या झाडामागे काहीतरी हालताना मला दिसलं, पण ती शकुंतला नव्हती. तो सपाट्यानं त्या दिशेला वळताच मी एकदम म्हणालो, अवी सांभाळू ना. माझ्या शब्दांचा अर्थ त्याला एकदम उमगला नसावा. ती शकुंतला नव्हती, पण ते काहीतरी विचित्र वेगळंच वाटलं मला, म्हणून म्हटलं सांभाळून चल. मीही त्याच्याबरोबर तिकडे निघालो. त्या झाडामागच्या एका काटेरी झुडपावर वाऱ्यावर पांढरं काहीतरी फडफडत होतं. आम्ही जवळ जाऊन पोहोचताच मला ते ओळखू आलं आणि काळजात एकदम कसं चर्र झालं. पांढऱ्या शुभ्र सिफॉनच्या साडीची काड्यात अडकून फाटलेली ती एक चिंधी होती. शकुंतला पांढरी सिफॉन साडी नेसली होती. मनात जी शंका गुप्तपणे वावरत होती ती आता खरी ठरली होती. प्रसंगानं आता एकदम वेगळं आणि वाईट वळण घेतलं होतं. झटापटीची स्पष्ट खूण म्हणजे समोरची चिंधी. म्हणजे मग आमच्याशिवाय आणखी कोणीतरी उपशी बेटावर होतं की काय? आम्ही बेटावर आल्यावर दुसऱ्या बाजूने चोरून आलं की आधीपासूनच होतं? शकुंतला, शके! अविनाशनं खूप मोठ्यानं हाक मारली, पण मागच्या सर्व झाडाझुडपात तीही शोषल्यासारखी झाली आणि अनुत्तरित राहिली. अविनाश ती चिंधी झुडपात कशी अडकली होती याचं निरीक्षण करत होता. शेवटी डावीकडे हात करत तो म्हणाला,
शकी तिकडे चालली होती किंवा धावत होती तेव्हा तिची साडी या झुडपाच्या काट्यात अडकली. आम्ही त्या दिशेनं निघालो तेव्हा हातावरच्या घड्याळात पाहिलं. 3:15 वाजले होते. हिवाळ्याचा सूर्य एव्हानाच कलला होता. उन्हात पिवळटपणा यायला लागला होता. आम्ही जिथे होतो तिथे झाडीही जास्त दाट असावी, कारण तिथे तर ऊन मुळी पोहोचतच नव्हतं. जवळजवळ अंधारच होता. मनात घाणेरडे विचार येत होते. शकुंतला कोणापासून किंवा कशापासून दूर पळत होती, किंवा आणखी वाईट विचार, तिला कोण किंवा काय ओढत घेऊन गेलं होतं. कोण किंवा काय? कारण अनैसर्गिक अविश्वसनीय वाटली तरी मनात एक पुसटशी शंका येत होती. आपल्याला जे काळं ओणवं सरकताना दिसलं ते माणसासारखं वाटत नव्हतं, आणि अशा नको त्यावेळी उपशी बेटा संबंधात कानावर आलेल्या नाना गोष्टी आत्ताच मनात येत होत्या. लोक अशिक्षित असतील, लिहिलेले वाचलेले नसतील, पण म्हणून काही ते अडाणी नसतात. त्यांच्या विश्वासात भोळसटपणाचा अंश असला तरी त्याच्या मुळाशी सत्याचा काहीतरी भाग असतोच. उपशी बेटा संबंधीच्या गोष्टी आपण इतक्या लाईटली घ्यायला नको होत्या. मनात एकामागून एक असे अतिशय जलद गतीनं विचार येऊन गेले. अविनाश आता नुसताच सावकाश सावकाश पुढे चालला होता. मी आता शकुंतलाला मोठ्यानं हाक मारणार नव्हतोच. अविनाशनेही हाक मारू नये असं मला वाटत होतं. शकुंतलाचं उत्तर येईल ही काही खात्री नव्हती, पण त्या हाकेनं आणखी काहीतरी आमच्या दिशेनं यायची भीती वाटत होती. अविनाश आणखी पुढे जाऊन एका बसक्या झुडपापाशी थांबला होता. मी त्याच्यापाशी पोहोचताच त्यानं खाली बोट केलं. खालचं गवत दबलं होतं. काही ठिकाणी कुस्करलं गेलं होतं. इथे काहीतरी झटापट झाली होती हे दाखवणारी ती स्पष्ट खूण होती. 20 एक पावलांनंतर पुढे जराशी गर्द झाडी होती. ज्याच्या शोधात आम्ही होतो, ज्याची आम्हाला भीती वाटत होती, ते भयानक रहस्य या झाडीत आम्हाला सापडणार होतं का? मी अविनाशकडे पाहिलं आणि क्षणातच नजर फिरवली. त्याच्या चेहऱ्याकडे पाहावतच नव्हतं. त्याचा चेहरा विलक्षण व्यथित झाला होता. एखादा प्रचंड भार पडल्यासारखे खांदे खचून खाली गेले होते. त्याने मूकपणे मान डोलावली आणि आम्ही दोघं त्या झाडाकडे निघालो. या पुढच्या काही मिनिटांचं वर्णन करताना माझा गोंधळ होणार आहे. एक म्हणजे काय झालं किंवा काय झालेलं दिसलं यावर आमचं दोघांचं एकमत होत नाही. माझा वृत्तांत अविनाश सपशेल नाकबूल करतो, एक प्रकारच्या रागानं धुडकावून लावतो. त्याचा अनुभव आणि त्याचं स्पष्टीकरण अगदीच साधं सोपं आणि तरीही भयंकर आहे. तो म्हणतो की त्या झाडांच्या एक प्रकारच्या भिंतीतून आत जाताच त्याला समोर सुमारे 150 चौरस फुटांची एक रिकामी जागा दिसली. त्यात शकुंतला मध्यभागीच वेडीवाकडी पडलेली होती आणि तिच्यावर काळं केसाळ जनावरासारखं काहीतरी वाकलं होतं. अरे अरे असं ओरडत तो सपाट्यानं पुढे झाला. त्याला एकच आठवतं, तो एक प्रकारच्या संतापाच्या तिरमिरीत होता, स्वतःला विसरला होता. भीतीचा तर त्याच्या मनाला पुसटसाही स्पर्श झाला नव्हता. तो धावत धावत पुढे होताच शकुंतलावर वाकलेलं काहीतरी फिसकारत मागे सरलं. ते काय किंवा कसं आहे हे पाहण्यात त्यानं क्षणार्धही डवळला नाही. शकुंतलाला उचलून मागे परत त्या झाडीत आडोशाला आणली. शकुंतला जिवंत होती, भानावर होती. तिनं अविनाशला ओळखलं. अवी, अवी रे, ती कसं बस म्हणाली. बस, असा अविनाशचा वृत्तांत आहे. मला वेगळंच दिसलं. अविनाशला ते मी सांगायचा प्रयत्न केला, पण त्यानं मला वेड्यातच काढलं. अर्थात ती वेळ अशी होती की तो कोणताही वाद घालण्याच्या मनस्थितीत नव्हता. तेव्हा मी गप्पच बसलो. पोलिसांना आम्ही दिलेला रिपोर्ट अविनाशच्या शब्दांवर हुकूम होता. शकुंतलाचं क्रियाकर्म आटोपल्यावर महिन्याभरातच अविनाशनं इथली प्रॅक्टिस विकून टाकली आणि तो अमेरिकेत कायमच्या वास्तव्यासाठी निघून गेला. तेव्हा आता त्या नाण्याची दुसरी बाजू उघड करायला हरकत नाही. आता कोणाचीच हरकत असायचं कारण नाही. मी अविनाशच्या मागोमाग त्या झाडीतून आत गेलो. एखादा कोळ्याच्या जाळ्याचा तंतू तोडला तर बोटाला जसा एक अतितरल जाणवतो न जाणवतो असा स्पर्श होईल, तसा माझ्या सर्व अंगाला झाला. जणू काही एखादा अतितरल पडदा भेदून मी आत आलो होतो. आणि ते खरं होतं.
आम्ही उपशी बेटावर नव्हतो. एका अतिप्रचंड वास्तूच्या सज्जात होतो. वेळ रात्रीची होती. 2-3 गोष्टी पक्क्या आठवतात. वर निळ्या काळ्या आकाशात पूर्ण चंद्र होता, पण तो मला नेहमीच्या सवयीच्या आकारापेक्षा लहान वाटला. समोरच्या दालनात असंख्य दीपांचा झगमगाट होता. खूप माणसं जमलेली असावीत. म्हणजे आता मला ती माणसंच होती, म्हणजे मानव वंशातलीच होती असं सांगता येत नाही. नीट पाहायला वेळच नव्हता. तर खूप माणसं जमलेली असावीत असा एक सामूहिक आवाज येत होता. पण खरं लक्ष कमानीतून समोर दिसणाऱ्या देखाव्यावरच खेळलं होतं. समोर एक चौथरा होता, त्यावर शकुंतला होती. स्वखुशीनं खासच नाही. तिला दोघा-तिघांनी चौथऱ्यावर दाबून धरलं होतं आणि एकतर त्यांनी चेहऱ्यावर हिडीस बुरखे घातले असावेत, अंगावर काळे केसाळ झगे पेहरले असावेत, किंवा ते तरी खास मानवजातीचेच नसावेत. त्यांच्यापेक्षाही एक मोठा विकृत घाणेरडा आकार शकुंतलावर वाकला होता. ग्लब 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 असा घाणेरडा आवाज येत होता. नेत्रावाटे मेंदूवर हे दृश्य नोंदलं जायला एखादा सेकंदच लागला असेल. मग अविनाश अरे अरे करत सरळ त्या वेदीकडे धावला. त्यानं शकुंतलाला उचललं, छातीशी धरलं आणि तो त्याच पावली धावत धावत बाहेर आला. या कृतीलाही जास्तीत जास्त 5-7 सेकंद लागले असतील. मला आठवतं की ते 5-7 सेकंद मी होतो तिथेच उभा होतो, जागच्या जागी खेळल्यासारखा. तो देखावाच माणसाला हतबुद्ध करणारा होता, पण तरीही तेवढ्यात मी डावी उजवीकडे मान वळवून पाहिलं असलं पाहिजे. असं पाहिल्याचं आठवतं की आपण एका उंच पर्वतावरच्या महालापाशी उभे आहोत. पायऱ्या पायऱ्यांचा रस्ता खाली गेला होता. लख्ख चंद्रप्रकाशात पांढऱ्या शुभ्र पायऱ्यांची रांग स्पष्ट दिसत होती. पर्वताच्या पायथ्याशी एक विस्तीर्ण नगर होतं. दीपांनी उजळलेले अनेक प्रशस्त रस्ते होते. अनेक उंच उंच महालातून, अनेक मजल्यातून दीप दिसत होते. जास्त पाहायला थांबायला वेळच नव्हता. अविनाश शकुंतलाला घेऊन सज्जात आला, झपाट्यानं पुढे निघाला. एकाच गोष्टीनं मी बचावलो. 1000 फूट उंचीवरचा हा सज्जा, यावरून मोकळ्या हवेत पाऊल कसं टाकू हा विचार माझ्या मनात आला नाही. म्हणूनच मी अविनाशच्या मागोमाग जाऊ शकलो. त्या झाडांच्या रांगेपाशी आलो. अर्थात ते परिवर्तन क्षणार्धात झालं. काहीतरी मला मागे खेचत होतं, पण तो पाश फारच क्षीण होता. तो तुटताच माझ्या समोर झाडांची रांग होती. अविनाशनं शकुंतलाला खाली ठेवलं. तिच्या छाती पोटावर एक खूप मोठी जखम होती. सेकंदभरात तिचा मृत्यू झाला. आमच्या दोघांच्या वृत्तांतात एक न सांधणारी दरी होती. महत्वाची गोष्ट ही होती की त्या दोन्हींपैकी कशावरही विश्वास ठेवला तरी अंतिम परिणामात फरक पडणार नव्हता. शकुंतलाचा मृत्यू झाला होता हे निर्विवाद होतं. एखाद्या हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात जखमी होऊन तिला मरण आलं हेही काही अंशी सत्य होतं. मग वादावादीत काय अर्थ होता? पण मी त्या प्रसंगावर स्वतःशी शेकडो वेळा विचार केलाय आणि मला दिसलेल्या किंवा दिसल्या असं वाटलेल्या प्रसंगाचं काहीतरी समाधानकारक स्पष्टीकरण लावण्याचा दरवेळा प्रयत्न केलाय. जे मला दिसलं त्यामागे उपशी बेटा संबंधात मी ऐकलेल्या आख्यायिका होत्या. उपशी बेट हे एका अतिप्राचीन काळातील एका उंच पर्वताचं शिखर होतं. त्या काळात त्या खंडातील रहिवाशांनी आपल्या दैवतासाठी पर्वताच्या उत्तुंग शिखरावर एक मंदिर बांधलं होतं आणि तिथे अर्चनेत बळी दिले जात. कालाच्या ओघात ते खंड, ते राष्ट्र, तो वंश, ते मंदिर सर्व काही गडप झालं होतं, पण ते दैवत नष्ट झालं नव्हतं. इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतरही त्याच्या शक्तीचा प्रभाव जाणवत होता. ती दुर्दम्य शक्ती आपल्या बळीसाठी त्या बेटावर आलेल्या कोणत्याही अभागी जीवाला सहस्त्रावधी वर्ष भूतकाळात खेचून नेऊ शकत होती. तिथल्या मंदिरातल्या चौथऱ्यावर त्याचा बळी घेण्यासाठी आणि त्या शक्तीच्या आकर्षणाच्या कडेवर मी आलो होतो, म्हणून मलाही ते जाणवलं होतं. पण खूप विचार केल्यानंतर माझी खात्री पटली की सबकॉन्शियस मनात माझा त्या दंतकथांवर अर्धवट तरी विश्वास बसला असला पाहिजे आणि म्हणून मला ते दिसलं.
आणि अविनाश मागे जाताना क्षणार्ध जरी मला शंका आली असती, माझ्या रोजच्या जगावरचा माझा विश्वास एका सहस्त्रांशानं जरी डळमळीत झाला असता, तरी मी तिथेच अडकलो असतो. कारण त्या हजारो फूट उंचीवरच्या सज्जातून मोकळ्या हवेत पाऊल टाकायचं धैर्यच मला झालं नसतं. अविनाश खरा आणि संपूर्ण नास्तिक. त्याचा कशावरही विश्वास नव्हता. त्याला काहीही जाणवलं नाही, दिसलं नाही. फार तर शकुंतलावर वाकलेली एक काळसर छाया दिसली. त्याच्यावर त्या दैवताचा काहीही प्रभाव चालत नव्हता. त्याला काही जाणवतच नव्हतं. त्या दोघांची पातळीच वेगळी होती, म्हणून तो सरळ पुढे जाऊ शकला. त्या अघोरी दैवताच्या अगदी शब्दशः जबड्यातून तो शकुंतलाला ओढून बाहेर काढू शकला. बाहेर आपल्या रोजच्या जगात आणू शकला. तिच्यावर मंत्रानं योग्य ते अग्निसंस्कार झाले याचं मला फार समाधान वाटलं. तिचा मृत्यू जर त्या अज्ञात कालखंडात झाला असता, तर कोणी सांगावं तिचा अतृप्त आत्मा कुठे कुठे भरकटत राहिला असता. ते ट्रॅजेडी व्हायची ती होऊन गेलीच आहे. पण कधी कधी मनात असाही विचार येतो आणि नवल वाटतं. समजा त्या दैवताच्या प्रभावाखाली काही क्षण, सेकंद, मिनिट मी व पर्यायानं अर्थात शकुंतला आणि अविनाशही त्या अतिप्राचीन कालात खेचलो गेलो असलोच, त्या रहिवाशांना आमचं दोघांचं आकस्मिक आगमन पाहून केवढा आश्चर्याचा धक्का बसला असेल. जमिनीपासून हजारो फूट उंच असलेल्या सज्जावर दोन महाचमत्कारिक वेशातल्या आकृती एकाएकी साकार होतात काय, त्यांच्या दैवताच्या रागास न जुमानता, त्याच्या शक्तीला न भिता अगदी त्याच्या समोरून त्याचा बळी ओढून नेतात काय, आणि जसे आले तसे हवेत अधांतरी अंतर्धान पावतात काय. त्यांचा आपल्या डोळ्यांवर, म्हणजे त्यांना आपल्यासारखे डोळे असले तर विश्वासही बसला नसेल. पण अर्थात हे सर्व कल्पनांचे खेळ आहेत. पण कल्पनेचे खेळ तरी कसं म्हणायचं. शकुंतलाला मरण आलं का नाही? एवढंच नाही, त्या ज्या कोणी आभागी सुनेला दंतकथेत मरण आलं होतं, त्याच त्या खोलगट जागेत शकुंतला ही मरण पावली. कारण झाडांच्या रांगेतल्या त्या मधल्या रिकाम्या जागेत तसेच लाल मातट काळपट डाग राहिले होते. तिच्या मृत्यूमागे काय होतं? रक्ताला चटावलेलं एखादं रानटी वानर? ते तिथे कसं आलं? इतके दिवस जिवंत कसं राहिलं? मला नाही वाटत स्पष्टीकरण एवढं सोपं आहे. कारण या सर्वातून एक गोष्ट जी मी व अविनाशनं निर्विवाद पाहिली आहे, ती बाहेरच राहते. आम्हाला दिसलेलं ते मळकट पिवळ्या रंगाचं मांजर, मियाव आवाज काढून शकुंतलाला फसवून झाडामागे नेणारं मांजर, मला नाही वाटत ते खरं मांजर होतं. ते दुसरंच काहीतरी होतं. काही वेळ मांजरासारखं दिसलं होतं आणि मग आम्ही शोधायला गेलो तेव्हा मला झाडांच्या रांगेमागून ओणव्यानं सरकत जाणाऱ्या एखाद्या माणसाच्या छायाकृतीसारखं दिसलं होतं. तिथे खरोखर काय होतं कोणास ठाऊक. त्या मधल्या चौकोनात कोणी खणून पाहिलं तर कदाचित त्या अतिप्राचीन अमानवी वास्तूतला तो बळीचा चौथरा लागेलही. पण मला नाही वाटत ते होईल. कारण ज्यांचा विश्वास बसतो ते तिथल्या अघोरी शक्तीच्या प्रभावाखाली जातात आणि त्यांचा बळी जातो. आणि ज्यांचा विश्वास नसतो त्यांना काहीच दिसणार नाही. उपशी बेट. लेखक नारायण धारप.